तर ओम साईराम. आजचा दिवस 6वा आणि आपण केली चालायला सुरुवात. आणि आज सकाळीच मास भाऊची नस चढली, पेटी झाली आधीच, पण काय एकाने त्याची नस केली आहे, परत आता थोडीशी दुखते. छोटू आणि मोटू. छोटू विथ मालक. छोटू आहे मालक आणि दुसऱ्याचा मालक हे टॉमीचा मालक. टॉमीचा मालक मी आहे. आणि देयर इज ओव्हरलोड गाडी. हे पंक्चर. ज्यादा लोड भरती आहे. बघू शकता घाट आपण जस्ट उतरलोय आता. आणि तुम्हाला आता पुढे व्हिडिओ लागतो मासचं प्रॉब्लेम पाहायचे नस चढलेले. मोठे वाजवले नाही गेला तरी आत्ताच वाजवली मी. परत आता घाटलं का वाजवले ना परत. खरं तर मासचा पहिला उपचार केला तो म्हणजे सिद्धेश पवार. सिद्धेश पवार तुमचा जरा त्यांना चेहरा दाखवा. यांनी दोन मासची नस जरा ओके केलेली आहे. फक्त सिद्धेश पवारला ना यांचा उपचार काही जमलं नाही. पार्टी चालतात ते, त्यांचा उपचार झाला सिद्धेश पवार करून. त्यांचे जुने टायर आहेत, जुना मॉडेल त्यांचं. काही नवीन टाकायला लागतील काय? नवीन टाकायचं. सर्व्हिसिंग करत नाही टाईमवर म्हणून ही गाडी चालवत नाही, चांगली गाडी चालवत नाही ते. आज सकाळचा आपला नाश्ता. तर विवेक भाऊंचा पाय आज थोडा साथ देत नाही, आज दुखतोय जाम. त्याच्यावर जाम उपचार केलेत. काय नुसतं आज बघू आता नाश्त्याच्या हॉटेलवर जाऊन परत त्याच्यावर उपचार करायचे. असलं सुचलंय तरी पण भाऊ काय ऐकत नाही. चालणार बोलतात. अजून दुसरा पेशंट आहे, तो पार्टी आहे, त्याचं फुल पेटी आहे, त्याला चालतच नाही ते. ब्लॅक वाला आमचं टॉमी आहे. टॉमी तो बघा कसं कसं वास काढतोय. डॉक्टरचं बघू दे, सिद्ध टाकू दे मला काय ते. तुझा ब्लॉग मध्ये ओ माय गॉड गॉन. ए तेल आहे का तो? त्यांनी सांगितलं तेल घेऊन ये. तर आमचे सिद्धेशजी पवार हे पाय टाईट करायला सांगतात त्यांचं. आणि हे बघा कसे नस मोकळी करतायत. टाईट नाही होणार माझा काय आता. सिद्धेशजी पवार यांचा आज आपण सन्मान करू पुढे जाऊन. हे तांब दगडी पण मारता आई ना. काय नाही गाईच, थोडीशी दुखापत आहे. गाईच जरा फिटनेस मध्ये राहा. बाबा रे आता पाय घेऊन सोड. करू तर दे पहिले त्याला. काय करू न देत ना, आव न करतोय. अरे अरे कुठं तू झोपते?
अरे अरे ओ अरे अरे नको मित्रा. मला उठी दे, मजा येते बघायला. अरे 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 काय आलं नको करू का. उगतं ना पाठी बोला. Oh my god, control मजनू. बघ मळ काढते अरे करू दे. लोकांनी माझ्या नाही घ्यायची, देव बघतोय वरून. जय श्रीराम. जय श्रीराम. आमचं देव बघतो बरं. जय श्रीराम. घेत असत खेचत चल. आता वाजला 100% वाजला. तर काय दर्शन कसं वाटतंय आपल्याला. पाय निखिल, तुझ्या एअरबड बघ इथे. तू 11,000 इकडे ठेवलीस का माझे. काहीच आपण आपलं डेस्टिनेशन थोडं पोहोचणार आहोत खूप चालून. आणि हे 1 2 3 4 5 आणि आमचा एक अरे तिथेच आपल्याला या लॉन्चच्या बद्दल थोडी माहिती देतील. गेल्या वर्षी 5 वर्षाचं काय येथे वसंत लॉन्च आहे संगमनेरमध्ये आणि इथे खूप चांगलं जेवण भेटतं. आम्हाला दरवेळेस संध्याकाळची वस्ती असते, पण यावेळेस दुपारचा जेवणाचा स्टॉप आहे आमचा. इथे पंचपक्वान्न असतं, डीजे असतो, रात्री नाचायला भरपूर आणि झोपायला गाद्या असतात आणि खूप चांगलं लॉन्च आहे. आणि पुढे टेकओव्हर करते निखिल. तर आता मला छोटू भाई तुमचं काय एक्सपिरियन्स आहे लॉन्चबद्दल. खूप छान, एक नंबर. अजून काय बोलाल तुम्ही तुमचे म्हणजे काय एक्सपिरियन्स मग काय इकडं मस्त वाटलं. गाद्या झोपायला गाद्या अनफॉर्च्युनेटली आमचं पहिला वर्ष आहे, आम्हाला हे सुख नाही घेताना वाटतं. येईल ना आता दुपारच्या गाड्या देतील का. पापी लोकांच्या नशिबात नाही येते सुख. बोलला उलटा नालायकपणा केला. हे काकांना दाखव यार तू. काकांना हे बघा काकांचा पाय फुल सुजलाय तरी वन काका साईड मध्ये. चालतंय फास्टमध्ये आमच्या सोबत. पालखी समोर होते आमच्या, पालखीसोबत चालतोय. आज आम्ही लेट नाही केलंय. काल पण आम्ही लवकर बसतो, आज पण लवकर बसतोय. काय माझं बरोबर नाही. हो बरोबर आहे. आणि भेटूया थोड्या वेळाने आता थोडा वेळ आम्ही. नाही भीमाशंकरवाले अर्धवट आलेले येतोय कामावर शनिवारी ना, हो. तेव्हा तुम्हाला बघतो. नाही चालणार. यायला. चाललो का नाही. हो नक्की चालू. आणि यावर्षी आमचा सिद्धेश्वर विठ्ठल वाजंडे आमचा मित्र जो पहिल्या स्किप केला आहे त्याची आज चांगलीच पेटी पडली आणि तो गाडीमध्ये झोपून गेला आहे. तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो त्याची पेटी. तुम्हाला थोड्या वेळ दाखवणार आमची पेटी. लॉन्च पोहोचलो आम्ही लॉनमध्ये. नेहमी इथं आमचा- नेहमी लॉजला लॉन्च म्हणत असतो. आम्ही आता पोहोचलो इथं जेवणा ठिकाणावर. खूप चाललंय फायनली आहे लॉन. खरं तर इथं यांची रात्रीची वस्ती असायची, पण आता थोडं चेंज झालेत हॉल्ट, म्हणून दुपारी आपण जेवण इकडे आपले.
तर थोड्याच वेळात आपण एंटर करणार आहे बिबट्याच्या राज्यात. फालतू बोल एक नंबर. काय नाही बिबटे इथं मांजरी मोठे छोटू तर करतो ब्लॉग एंड बाय.